पावसाळा सुरू झाला आहे आणि या मुसळधार पावसामध्ये काहीतरी गरमागरम आणि चमचमीत खायची इच्छा होते। तर आज आपण अगदी बाहेर मिळतो तसाच ब्रेड पकोडा बनविणार आहोत। ब्रेड पकोडा किंवा याला आलू ब्रेड पॅटीस सुद्धा म्हणतात। नमस्कार, मी वैष्णवीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। सध्या पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये आपण बाहेरचे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळत असतो। तर अशातच आपल्याला घरच्या घरी छान असं चमचमीत खावंसं वाटत असेल तर ब्रेड पकोडा किंवा आलू ब्रेड पॅटीस हा एक बेस्ट ऑप्शन आहे। बघा, एक ब्रेड पकोडा मी तुम्हाला इथे तोडून दाखवते। मस्त छान अशी आतमध्ये आलूची फिलिंग आहे आणि वरून असा कुरकुरीत असा ब्रेड पकोडा खायला अगदीच चविष्ट लागतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपण इथे एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी 5 ते 6 लसूण पाकळ्या, थोडं आलं आणि 2 हिरवी मिरची टाकायची, थोडी कोथिंबीर टाकूया। झाकण लावून आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे। तर वाटण आपलं वाटून तयार आहे। बघा, अशा प्रकारे मी इथे दरदरीत वाटून घेतलं। आता 4 ते 5 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत, त्याची सालं काढून घेऊया। तर सर्व बटाट्यांची मी इथे सालं काढून घेतलेली आहे। आता हे बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत। तर मी इथे मॅशर घेतलेला आहे, मॅशरने मी हे बटाटे मॅश करून घेते। स्मॅशर नसेल तर हाताने बटाटे कुस्करून घेतले तरीही चालेल। बटाटे पूर्णपणे स्मॅश न करून घेता त्यामध्ये काही बटाट्याचे तुकडे असेल तर ते तसेच राहू द्यायचे, कारण ते खाताना खूप छान लागतात। तर बटाटे आपले स्मॅश करून झालेले आहे। तर आता आपल्याला या बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे। तर एका पॅनमध्ये 1 पळी मी इथे तेल घातलेलं आहे, तेल कमीच घालायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि जिरे घालायचं आहे, तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने घालायची। कढीपत्त्याची पाने अवश्य घाला, त्यामुळे खूप छान चव येते। आणि आपण करून घेतलेलं हिरव्या मिरचीचं वाटण टाकायचं आहे। तर असं दरदरीत वाटण तयार करून तुम्ही नक्कीच घाला, यामुळे तयार होणारी भाजी खूप चविष्ट होते आणि ब्रेड पॅटीस अगदी बाहेर मिळते तसेच चवीला लागणार। तर यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून मिक्स करून घेतलं आहे। आता यात आपण 1 चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे। व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकायचे। मसाले व्यवस्थित लागले जाईल अशा पद्धतीने बटाटे आपल्याला मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे आपलं सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। भाजी आपली तयार आहे। आता आपण ही भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एका प्लेटमध्ये काढून चमचाने पसरवून घ्या, यामुळे लवकर थंड होईल। आता यावर आपण थोडी हिरवीगार कोथिंबीर टाकूया। थोडा वेळ आपण ही बटाट्याची भाजी साईडला ठेवून देऊ। तर आता आपण बेसनाचं मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी तर 1 मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया, थोडी हळद टाकायची आणि अर्धा चमचा मी इथे ओवा घेतलेला आहे। तर ओवा असा हाताने क्रश करून टाकायचा, यामुळे ओव्याचा फ्लेवर छान उतरतो। तसेच यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा आणि थोडं तिखट घातलेलं आहे। आता थोडं पाणी घालून याचा आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। एकाच वेळी पाणी न घालता थोडं घाला, म्हणजे आपल्याला मिश्रणाचा अंदाज येतो। तर मिश्रण आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त दाटसरही नको, अगदी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर हवं आहे। बेसनचं मिश्रण तयार आहे। आता ब्रेड पॅटीस बनवण्यासाठी मी इथे स्लाइस ब्रेड घेतलेला आहे, त्याला असं आपण त्रिकोणी आकारात कट करून घेऊया। असे त्रिकोणी काप करून घेतल्यानंतर त्यावर आपल्याला बटाट्याची भाजी लावून घ्यायची आहे। भाजी ब्रेडवर व्यवस्थित लागल्या जाईल अशा पद्धतीने हलकासा दाब देऊन भाजी लावून घ्यायची आहे। आता आणखी एक ब्रेडचा काप घेऊन त्या भाजीवर लावायचा आहे। तर अशाच पद्धतीने सगळ्या ब्रेडवर आपल्याला भाजी लावून घ्यायची आहे आणि पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत। आवश्यक तेवढे पॅटीस मी इथे तयार करून घेतलेले आहेत। आता हे ब्रेड पकोडे तळून घेण्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल छान कडकडीत तापल्यानंतर ब्रेड पॅटीस आपल्याला बेसनाच्या मिश्रणामध्ये टाकून सर्वत्र पॅटीसला आपल्याला बेसन लावून घ्यायचं आहे। बघा, सगळ्या बाजूंनी बेसन व्यवस्थित कोट झालेलं आहे। आता हे ब्रेड पॅटीस आपण तेलामध्ये सोडूया। सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, कारण पकोडा तेलामध्ये सोडल्यानंतर तेलाचं टेम्परेचर कमी होऊ शकतं, त्यामुळे पकोडे सुद्धा आपले तेलकट होऊ शकते। पकोडे तेलात टाकल्यानंतर वरून असं तेल उडवायचं, म्हणजे दोन्ही बाजूंनी ती व्यवस्थित शिजल्या जाते।
वरून थोडंसं शेकलं गेलं की गॅस आता मध्यम करायचा आणि पॅटीस पलटवून घ्यायचा आहे। आता दोन्ही बाजूंनी छान तळून घेऊ। तर ब्रेड पकोडा आपला तळून झालेला आहे। बघा छान एकसारखा तळला गेलेला आहे। तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने बाकी वडेसुद्धा आपण तळून घेऊया। सुरुवातीला पॅटीस सोडताना गॅस मोठा ठेवायचा आहे आणि वरून तेल उडवायचं। वरची बाजू थोडी खरपूस झाली की पलटवून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। शिजवून घेताना मात्र गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। तर गरमागरम ब्रेड पकोडे आपले तयार आहेत। हा ब्रेड पकोडा तुम्ही सॉस सोबत खा किंवा हिरव्या चटणी बरोबर खा किंवा मग असाही खाल्ला तरी सुद्धा चवीला खूप छान लागते। तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपी करिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा।